नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका राधिका भांडारकर लिखित कादंबरी जीजी. प्रकरण 4. ऐलू ही तशी काळाच्या 2 पावले पुढेच चालणारी होती. ज्या गोष्टीवर त्या काळी निर्बंध होते ते झुगारून देण्याचीच तिची वृत्ती होती. मुलींना कशाला हवे शाळेतले शिक्षण, या विचारसरणीच्या समाजात ती तिचं कणखर व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करीत असे. माहेरी वडिलांच्या विरोधात पण आईच्या प्रेमळ छुप्या प्रोत्साहनामुळे तिने काही इयत्ता शिक्षण घेतले, वाचन केले. याच संदर्भातील तिची सासरची एक आठवण सांगताना, सासरे जेवून गेल्यानंतर दुसरा नवा स्वयंपाक मी करीत असे. माझे पती 9 वाजता जेवून जात. सासरे कामावर गेले की सासूबाई थोडा वेळ झोपत असत. त्यावेळात मी तुळशीची पोथी वाचत असे. ती पोथी फक्त तुळशीची नव्हती, तर त्यात सूर्यस्तुती, व्यंकटेश स्तोत्र, शनीची पोथी असं सर्व काही होतं. पोथीत मी वाचल्या भागापर्यंत खूण ठेवत असे. माझ्या सासऱ्यांना त्यावरून समजले की सूनबाई पोथी वाचते. त्यांनी माझ्याकरता एक लहान तुळशीची पोथी आणली, देवाजवळच्या कोनाड्यात ठेवली आणि मला म्हणाले, तू ही पोथी वाचत जा. ऐलूच्या वाचन लेखनाला तिच्या सासरी मिळालेला हा प्रतिसाद खूप महत्त्वाचा होता. मात्र सासूबाईंना याविषयी काही माहीत नव्हते. कदाचित त्यांना ते नसते आवडले. एकदा नेरळहून जवळच्या नातलगांकडून मोडी लिपीत लिहिलेले पत्र आले. शनिवारी सकाळी हे पत्र आले. सर्व पुरुष ऑफिसात गेले होते. सासूबाईंनी ते पत्र ठेवून दिले. दुपारी माझे सासरे आल्यावर त्यांना ते दाखवले. मोडी अतिशय अवघड, सासऱ्यांना काही केल्या लागे ना. ते म्हणाले, यांना मी नेहमी लिहित असतो की मोडी लिपीत पत्र लिहू नका, लिहू नका. त्यांनी शेजारच्या नाना आणि केसरीस पत्र दाखवले, परंतु त्यांना देखील ते वाचता आले नाही. इतकेच नव्हे तर ऐलूच्या पतींनाही ते वाचता आले नाही. सासूबाई चिंतेत, काय असेल पत्रात, कुणालाच कसे वाचता येत नाही. संध्याकाळी सर्व पुरुष जेवावयास बसले होते. सासूबाई वाढत होत्या. त्याचवेळी ऐलू दिवाणखान्यात येऊन ते पत्र शोधू लागली. त्यावेळी बाबाजी आला होता. बाबाजी म्हणजे ऐलूच्या सासऱ्यांच्या ऑफिसातील शिपाई. बाबाजी म्हणाला, काय शोधता सुनबाई? मी म्हटले, नेरळहून पत्र आले आहे, ते शोधते. ते बघा टेबलावर. ऐलूने पत्र हातात घेतले आणि मनात वाचू लागली. बाबाजी मजेत म्हणाला, काय येते का वाचता? समधी दमली आणि तुम्हास काय येणार? ऐलूने संपूर्ण पत्र वाचले. मजकूर समजला, पण सासूबाईंना सांगायचे कसे? मला वाचता येते याचे त्यांना कौतुक वाटेल का राग येईल? पण शेवटी धीर करून ऐलूने जेवताना सासूबाईंना सांगितलंच. सासूबाई, नेरळहून गणपत बदले यांच्याकडून हे पत्र आलं आहे. त्यांच्याकडे बाया आल्या आहेत. आज बायांना भूषण आहे. उद्या सकाळी सवाष्णी आहेत. आपल्या सर्वांना बोलावलं आहे. आज दुपारच्या गाडीने येण्यास सांगितलं आहे. ते स्टेशनवर गाडी घेऊन येणार आहेत. सर्व मजकूर ऐकून सासूबाई थक्कच झाल्या. एकापाठोपाठ एक प्रश्नांचा भडीमार. तुला काय माहीत? तू पत्र वाचलेस? तुला कसे आले वाचता? सासऱ्यांनाही त्यांनी हाक मारली. अहो इकडे या. तुम्ही शिकून सर्व फुकट. साधे पत्र वाचता येईना. ऐलूनं वाचलं. चला चला, तयारी करा, नेरळला जायचंय. उद्याच्या सवाष्णी गाठायच्यात. चला. सासूबाईंची ही प्रतिक्रिया पाहून ऐलूच्या मनावरचा ताण वितळला. त्या दिवसापासून सासूबाईंना शिक्षण आवडू लागले. म्हणाल्या, घरी मास्तर ठेवून आम्ही पण थोडंफार लिहायला वाचायला शिकलो होतो, पण आता विसरलो ते सारं. आमच्या वेळी मुलींना शाळेत जाता येत नव्हतं आणि खेड्यात शाळा तरी कुठे होत्या? त्या काळच्या समाजातील स्त्रियांची मनातील स्पंदने ऐलूच्या या साऱ्या आठवणी वाचताना मनाला जाणवत.
काहीसा अप्रगत, थोडासा क्लिष्ट, कर्मठ, परंपरा सांभाळणारा अशा वेगवेगळ्या संस्कृतीचा आविष्कार त्यातून घडत होता. आणि अणुजात पद्धतीतून, संस्कृतीतून काळाचे उंबरठे ओलांडत पावले अडखळत वाट चालणारी ऐलू मला फार निराळी भासत असे. ऐलू ते जिजी या तिच्या प्रवासात तिनं आमच्यासाठी काय काय आणून ठेवलं आणि कणाकणानं आम्ही ते किती वेचलं याचा हिशेब मी मांडत राहते. छुंदाला नगरपालिकेची ती 12 नंबरची शाळा आवडायचीच नाही. खरं म्हणजे मी आणि ताई त्याच शाळेत आनंदानं शिकलो, पण छुंदा मात्र रोज शाळेत जाताना रडायची. जिजी तिचे दप्तर गळ्यात अडकवायची, छुंदाचे बोट धरायची आणि तिला शाळेत घेऊन जायची. शाळा सुटेपर्यंत तिच्या वर्गासमोरील पायऱ्यावर बसून राहायची. म्हणजे छुंदा आणि जिजी मध्ये तसं कॉन्ट्रॅक्ट झालेलं होतं. जिजीने पायरीवरून हलायचं सुद्धा नाही. छुंदाला वर्गातून जिजी दिसली पाहिजे म्हणून जिजी उन्हाचे कवडेचे घेत तिथेच बसून राहायची. शाळेतल्या बाई जिजीला मस्करीत म्हणायच्या, अहो आजी, तुम्ही कशाला थांबताय? आम्ही काय तुमच्या नातीला मारणार नाही हो. इतकी हुशार आहे तुमची नात की तिला कशाला शिक्षा करू आम्ही. जा तुम्ही घरी, शाळा सुटल्यावर या तिला घ्यायला. पण जिजी त्यांना काय सांगणार. आणि हे काही थोडके दिवस नाही. छुंदा 4थी पूर्ण करेपर्यंत जिजी तिला घेऊन शाळेत जायची. शाळा सुटेपर्यंत पायरीवर बसायची. पुढे पुढे तर शाळेतल्या इतर मुलींना सुद्धा जिजीची सवय झाली. इतकेच नव्हे तर कधी वर्गबाई आल्या नाही तर जिजीच त्यांचा वर्गपाठ घ्यायची. आणि या सगळ्याची सवय तिथल्या विद्यार्थिनी आणि शिक्षकांनाही झाली होती. शाळेच्या नियमात कायद्यात बसते की नाही याचाही कोणी विचार केला नाही. तेव्हा मग आमच्या गल्लीत ही शाळेत जाणारी ही जोडगोळी प्रसिद्ध होती. छुंदाची 4थी सफळ संपूर्ण पार पडली आणि ती ठाण्याच्या प्रसिद्ध मोह विद्यालयात 5वीपासून जाऊ लागली. एकटी जिजीशिवाय तिच्या मैत्रिणीसोबत. त्यावेळी आम्हा सर्वांना तो जिजीच्या आयुष्याचा एक कार्यभागच वाटायचा. त्यावेळी छुंदाचे प्राथमिक शिक्षण हाच आमचा फोकस होता. जिजीला काय त्रास होत असेल याचा विचारही आम्ही कधी केला नाही. छुंदा पुढे UDCT सारख्या मोठ्या संस्थेतून उच्च गुणांनी केमिकल इंजिनिअरची पदवी घेऊन बाहेर पडली. पण प्रत्येक टप्प्यावरती जिजीला म्हणत राहायची, जिजी, आज जी काही मी आहे यात तुझा वाटा खूप मोठा आहे. जिजी भरभरून तिचे पापे घ्यायची. ऐलूचा जीवनप्रवास वाचत असताना या साऱ्या आठवणींचा सडाच पडतो. मंद, सुगंधी, आमच्या आयुष्याला एक सुरेख गंध आहे. जिजीचा दिलासा देणारा आश्वासक, कुणाचे तरी बोट धरून चालत असण्याचा भरवसा देणारा. ऐलूने तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल लिहिलंय. घर, घरातली माणसं, परस्परांची नाती, पद्धती, संस्कृती, कधी बांधणारी कधी घडवणारी. खूप पायऱ्या उतरून दगडगोट्यांतून वाहणाऱ्या झुळझुळ नदीच्या थंडगार पाण्याला स्पर्श करण्याची ओढ लागावी ना, तसंच काहीसं होतं तिच्या आठवणी वाचताना. काळ खूप वेगळा होता. ऐलू आणि ऐलूचे पती एकमेकांशी फारसे बोलत नसत. मोठ्या माणसांसमोर अशा रीतीने गप्पा मारणं म्हणजे कुटुंबाची अप्रतिष्ठा मानली जायची तेव्हा. न बोलण्याचा हेतू भीड आणि मर्यादा राखणे एवढाच होता. काही काम असले तर ऐलूचे पती तिला चिठ्ठी लिहून देत. ते देखील कुणाच्या देखत नाही, लपवून, आडून. घरातील सर्व झोपल्याशिवाय ऐलू झोपत नसे. सासरे रात्री जेवण झाल्यावर माळ जपत तोपर्यंत स्वयंपाकघरात ऐलू एकटी उभी. सासूबाईंसह सगळे झोपायला जात. सासरे माळ ठेवावयास आले की तिला म्हणत, सूनबाई, झोपा आता, जा. पण सर्व झोपल्याशिवाय आपण झोपायचे नाही हा बंद ऐलूनेही स्वतःवर घालून घेतला होता. गंमत म्हणजे पतीलाही झोप लागलेली असेल तर ती आवाज न करता त्यांना जाग येऊ नये म्हणून हलक्या पावलानं दबकत अंथरुणावर अंग टेकी. पतीची प्रकृती नाजूक, एकुलता एक म्हणून सर्वच बाबतीत अतीव काळजी, पित्त, डोकेदुखी याचा त्यांना कायम त्रास. सासूबाईंनी त्यांना कधी खेळावयासही बाहेर पाठवलं नाही, फिरावयास पाठवलं नाही.
फक्त घर आणि अभ्यास. फार तर घरातच सूर्यनमस्कारादी व्यायाम वगैरे. बाकी बाहेरचा बाजारहाट ने आण सारे सासरेच सांभाळत. कुठल्याही प्रकारचा त्रास नारायला नको म्हणून. त्याला झोप लागली असेल तर हळूच झोप, असा एक प्रकारचा कडक इशाराच असायचा ऐलूला. आणि एक दिवस ऐलूला कडक डोहाळे लागले. पोटात पाणी टिकायचं नाही. कसले अन्नाचे वास सोसेनात. पोटात गरवले. अशक्तपणा जाणवायला लागला. पण आतून काहीतरी सुखद उर्मीही जाणवत होत्या. एक एक कमळ फुलत असल्याची गोड भावना खूप आनंददायी होती. सासू सासऱ्यांनाही आनंद झाला. 20 वर्षात घरात पाळणा हल्ला नव्हता. सुनेला काय खायला घालून काय नाही असे झाले होते त्यांना. नाना प्रकारची फळे, गोडाधोडाचे, नाहीतर कधी मसालेदार मटण, मासे. पण ऐलूला दही, ताक, वरण भात याशिवाय काही पचेना. 7व्या महिन्यात त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे ऐलूला ओलांडावयास नेले. येथे समुद्र नाही म्हणून कळव्याच्या खाडीवर काही बायकांनी वाजंत्री वाजवत तिला नेलं. तिथेच फराळ, ओटी भरणं वगैरे मोठ्या थाटात साजरं झालं. ऐलूची मिरवणूक काढण्याकरता पालखी मागवली होती. ठाण्यात फक्त बायकांना बसण्याकरता एकच पालखी होती आणि ती मोडली होती. म्हणून पंड्यावाण्याची बग्गी मागवली. त्यात ऐलूला आणि काही मुलांना बसवून मुलांची वाडी भरून मिरवणूक काढली. ऐलूच्या मनात तेव्हा आला असेल की ही एक आनंददायी मिरवणूक, पण भविष्यात दडलेल्या एका लांब लचक मिरवणुकीची सुरुवातच जणू. घरीच बारसे व्हावे अशी सासूबाईंची इच्छा असल्यामुळे ऐलूला बाळंतपणासाठी माहेरी पाठवले नाही. अश्विन सरला, कार्तिक उगवला, 9वा महिना उलटून गेला. सासऱ्याने सुईणीला सांगून ठेवलं होतं, रोज आमच्या घरी येत जा. त्याप्रमाणे सुईण येई आणि म्हणे, दिवस अगदी पूर्ण झाले आहेत, आज उद्या केव्हाही होईल. मार्गशीर्ष महिना उजाडला. शुक्रवार शुद्ध तृतीया, तारीख 24 नोव्हेंबर 1912. सर्व मंडळी झोपली होती. सासरे माळ जपत बसले होते. देवांजवळ आले तेव्हा त्याने ऐलूला पाहिले. तुम्ही अजून जाग्या? झोपला नाहीत? ऐलू गप्प. नुसत्याच इकडून तिकडे फेऱ्या. सासऱ्यांना जाणवले काहीतरी वेगळं आहे. त्यांनी सासूबाईंना उठवलं. म्हणाले, तिला बघ, ती अजून झोपत नाही. सासूबाई ऐलूजवळ आल्या. म्हणाल्या, तुला बरं वाटत नाही का? मला हक्का नाही मारलीस? सासरे लगेच बाहेर गेले. सुईणीला घेऊन आले. रात्रीचे 9 वाजले होते. सुईणीनं तपासून सांगितलं, अजून 3 तास लागतील. पण ऐलूला खूप त्रास झाला. दुसरा दिवस उजाडला. सासरे जेवून ऑफिसात गेले. पती देखील जेवून कचेरीत गेले. सासूबाई खूप घाबरल्या होत्या. सारख्या रडत होत्या. नाना तऱ्हेचे उपाय अक्काबाई, ऐलूच्या सासूबाईंच्या नात्यातील मुलीसारखी असलेली, करत होती. तीर्थ पाजले, समुद्र फुल पाण्यात टाकले, गर्भावळी वाचली, पण कशाचा गुण नाही. सुईणीने तोंडात पाणी पण घेतले नाही. ती म्हणाली, हिची सुटका झाल्याशिवाय तोंडात पाण्याचा थेंब टाकणार नाही. रात्रभर ताटकळत बसली होती. दादाजी आले. आई आली नाही. आईने लेकीच्या प्रसूती वेदना ऐकू नयेत अशी काहीतरी समजूत होती त्यावेळी. वेगवेगळे घरगुती उपचार चालू होते. सुईणीला विचारले, डॉक्टरला बोलवायचं का? तिचं आपलं एकच पालुपद, काही नको, सर्व बेस आहे, आता होईलच. पण दादाजीने आईला बोलावणं धाडलंच. आईने येताना देवापुढे नारळ ठेवला. आई घराचा जिना चढते तोच बाळाचा टॅ झाला. दादाजी आईला म्हणाले, या, तुमचा पायगुण चांगला आहे. तुम्ही आलात आणि बाळाचा जन्म झाला. टॅ चांगलाच खणखणीत होता. शेजारीही धावून आले. म्हणाले, सुटली बिचारी.
सुईणीने दोन्ही बगलेत हात घालून बाळाला उचलून धरले. म्हणाली, काय हे मूल? मी इतकी बाळणपणे केली पण असे मूल पाहिले नाही. का रे बाळा, आई तर काहीच खात नव्हती, मग हा पिंड कशाने पोचला? दिवस होता मार्गशीर्ष, शुद्ध विनायकी चतुर्थी, शनिवार नोव्हेंबर 25, 1912. संध्याकाळचे 5 वाजले होते. ऐलूला एका गोष्टीचे वैषम्य वाटले, विचित्रही वाटलं. सगळेजण बाळ बघायला आले, तोंडभर कौतुक करून गेले. बाळाची नजरही उतरवली. मात्र बाळाचा बाप, ऐलूचे पती काही पुत्रदर्शन घ्यायला आले नाहीत. वडील माणसांदेखत स्वतःचा मुलगा पाहावयास जायचे नाही अशी घराण्याची रीत म्हणे. शिवाय ऐलूचे पती म्हणजे आईची आज्ञा पाळणारे. आईच्या परवानगीशिवाय ते कसे येणार? खरं म्हणजे घरचेच ज्योतिषी होते दादाजी. त्याने बाळाची कुंडली केलीही, पण तरीही पतीने ती दुसऱ्या ज्योतिषाला दाखवली. ते म्हणाले, मुलगा उत्तम मुहूर्तावर जन्माला आहे. यास आईबापाचे सुख भरपूर आहे. पुढे हा आईबापाला सुख देईल. हा यशवंत होईल, निरोगी राहील, मोठा विद्वान होईल, लोकात नाव मिळवेल, उपकारी होईल. घरात सर्वांना खूप आनंद झाला. जिजेने स्वतःच्या बाळणपणाची कहाणी वाचताना अंग अक्षरशः शहारलं. तिच्या या कहाणीत बाळ जन्माचा आनंद तर होताच, पण आणखीही खूप मनात साचलेलं होतं. ते वाचताना सतत वाटायचं, आम्हा 5ही नातींची बाळणपणं तिच्याच मायेच्या सावलीत झाली. किती जपायची ती आम्हाला, नवजात बालकालाही. खरं म्हणजे तिच्या मनाचा आम्ही कधी विचारच केला नाही. आम्ही फक्त तिच्या वात्सल्यात सुखाने डुबत होतो. त्यावेळी तिच्या मनात काही कडवट आठवणीही असतील. ऐलूचे बाळणपण तर पार पडलं, पण ऐलूची प्रकृती मात्र खूप ढासळली. वायगोळ्याचा त्रास झाला. शिवाय सासूबाईंनी सांगितलं होतं, जी कुणी मोठी माणसं बाळाला पाहावयास येतील तेव्हा तू खाटेवरून उठून उभी राहत जा. सारखी उठ बस करून पाय आणि कंबर दुखायचं, पण घराण्याची प्रतिष्ठा. तशा सासूबाई पौष्टिक आहार बनवायच्या, वावडिंगाचं पाणी प्यायला लावायच्या, औषध गोळ्यांसोबत कडुलिंबाच्या पानाचा रसही प्यायला लावत. ऐलू आज्ञाधारकपणे जमो न जमो, आवडो न आवडो सर्व करत असे. पण एक सल कायम होता. सासूबाईंनी तिच्या पतीस बाळ बघण्यास बोलावले, मात्र त्याने बाळाला दुरूनच पाहिलं. सुईणीनं त्यांना म्हटलंही, अहो आत या, तुमचा मुलगा कोणासारखा आहे ते तरी बघा. पण ते आत आलेच नाहीत. सोयरं संपल्यावर 10व्या दिवशी बाळाला आंघोळ घालून बाहेर पलंगावर झोपवले, तेव्हा त्यांनी बाळास नीट पाहिलं, पण दुरूनच, उचलून घेतलं नाही. एवढेच म्हणाले, बाळ छान आहे. 12व्या दिवशी बाळाचं बारसं झालं. नाव ठेवलं जनार्दन. जनार्दन नारायण ढगे, आमचे परमपूज्य वडील. ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे खरोखरच ते बुद्धिमान होते. चतुरस्र व्यक्तिमत्व होतं त्यांचं. अलौकिक स्मरणशक्ती, पाठांतर, स्वच्छ वाणी. समाजात त्यांनी खरोखरच नाव लौकिक मिळवला. मात्र ज्योतिषाने सांगितलेलं पप्पांच्या जन्माच्या वेळचं भविष्य सगळंच खरं ठरलं का? बाळाच्या जन्मानंतर ऐलूच्या नशिबाचे फेरेच बदलले. बाळणपणानंतर 15 दिवसच ऐलूला माहेरी राहावयास मिळालं. बाळ आजारी झाल्याच्या निमित्तानं, बाळाला आमचाच लळा आहे तेव्हा तू घरी चल, असं सांगून त्याने ऐलूला घरी आणलं. त्याचवेळी ऐलूचे पती थंडी तापाने आजारी होते. औषधोपचार चालू होते, पण म्हणावा तसा उतार पडत नव्हता. हवा पालट म्हणून सासूबाईंनी त्यांना शहापूरला, ठाण्याजवळचं एक शहर वजा नगर, तिथे नेलं. परंतु तिथे त्यांची प्रकृती अधिकच ढासळली, म्हणून तिथूनही त्यांना लवकरच घरी आणलं. जवळजवळ 1 महिना त्यांना बारीक ताप येत होता. त्यांना डॉक्टर लॉजेसचे उपचार चालू होते.
पण शहापूरहून परतल्यानंतर डॉक्टर लॉजसने त्यांची केस घेतली नाही, औषध दिले नाही. त्यांचं असं एक तत्त्व होतं की पेशंट बरा होत नाही असं वाटलं तर केस हातात घ्यायची नाही. त्यांना आधीच कळायचं ही केस हाताबाहेरची आहे. डॉक्टर लॉजसने केस हातात घेतली नाही म्हणजे समजावे रोगी यातून उठणार नाही. डॉक्टरांचा वैद्यकीय अनुभव आणि विश्वास प्रचंड होता. घरच्यांना मात्र वाटले डॉक्टरांचं काहीतरी चुकतंय. यांना असं काय झालं आहे एवढं? रोज ऑफिसात जातात, 2 जिने चढतात, मग डॉक्टर असे का म्हणतात? जानेवारी महिना असावा, म्हणजे माघ महिना होता. रविवारच होता. त्या दिवशी डॉक्टर मूसना घरी बोलावलं. त्यांनी ऐलूच्या पतींना संपूर्ण तपासलं आणि गंभीर चेहरा करून म्हणाले, यांनी पूर्ण विश्रांतीच घेतली पाहिजे. यांना ऑफिसात जाऊ देऊ नका. 3 महिने तरी पूर्ण विश्रांती हवी. अंगात शक्ती नाही, छाती भरलेली आहे. शक्तीचे खाणे द्या. तेलकट, तिखट, आंबट देऊ नका. ते असेही म्हणाले, तसे चिंताजनक नाही. सर्दीमुळे ताप येतोय आणि हा ताप आता हाडांमध्ये भिनला आहे. औषधाने हळूहळू बरे वाटेल. थोडे दिवस बरे वाटायचे आणि पुन्हा दुखणं उसळायचं. वैद्य जे जे उपचार सांगत ते सारे केले जात. त्यांनी हवा पालट म्हणून पुण्याला जायला सांगितलं. शेजारीच राहत असलेल्या अंजूरकरांचा पुण्यात मोठा बंगला होता. त्यांनी तो राहावयास दिला. ऐलू बाळंत झाल्यापासून पतीशी बोलण्याचा योग आलाच नाही. ते बाहेरच्या खोलीत पलंगावर बाळाला खेळवत, पण भीती आणि मर्यादा आड येत. त्यांच्या आजारपणातही त्यांच्याजवळ कोणी ना कोणी असायचेच. ऐलूला फार वाईट वाटायचे. चुकून माकून तिच्या मनात विचार यायचे, सासू सासरे काही आपल्या जन्माला पुरले नाहीत, त्यांच्या मागे होईलच की बोलणे चालणे. पुण्याच्या बंगल्यातला दिवाणखाना फार मोठा होता. स्वयंपाकघरही मोठ्याने बाजूला होते. त्यावेळी मात्र दिवाणखान्यात कोणी नसले की ते ऐलूशी बोलत, तिला गादी साफ करायला सांगत, बाळाविषयी बोलत. बाळ 4च महिन्यांचा होता, पण भलतीच मस्ती करायचा. उपडा उताना होत असे. एका जागेवर राहतही नसे. तेव्हा ऐलूचे पती ऐलूला म्हणत, याला नीट सांभाळ, फारच वाभरा आहे. दादाजी सासरे जेव्हा काही वाण सामान आणायला बाहेर जात तेव्हा कोणी नाही असे पाहून ऐलूचे पती ऐलूपाशी मन मोकळे करीत. एक दिवस बोलता बोलता ते म्हणाले, तुला मुलगा झाला आहे. मी तुझ्या ऋणातून मुक्त झालो आहे. ऐलूला त्यांच्या या बोलण्याचा अर्थच लागला नाही, मात्र ती अंतरात काहीशी चुळबुळली. पुण्याच्या मुक्कामात अशा रीतीने ऐलूचे पतीशी थोडेफार बोलणे झाले. एकदा ते बाळाला खेळवत असताना सहजच म्हणाले, बाळ, तू जन्माला आलास आणि मी आजारी झालो. या वाक्याने ऐलू फार दुखावली. डोळ्यात अखंड पाणी साचलं. सासूबाई समजूत काढत, नको काळजी करूस, तो बरा होईल. तू तुझ्या खाण्यापिण्याकडे लक्ष दे. अशानं बाळाला दूध कसं येईल? रडलीस तर दूध उडून जाईल. नंतर मात्र त्यांची प्रकृती ढासळतच गेली. त्यांनी स्वतःच आपली लघवी तेलात टाकून पाहिली आणि ते म्हणाले, आता आपण आपल्या घरी जाऊया. आता मी बरा होत नाही. सासऱ्यानं म्हणाले, माझ्या बायकोस आणि आईस सांगू नका. रामनवमी आली आणि दुसऱ्याच दिवशी ते पुण्याहून घरी परतले. डॉक्टर मूसना बोलावलं. त्याने सांगितलं, हा 8 दिवसांपेक्षा जास्त नाही जगू शकणार. आता उपचार संपले. चैत्र वद्य षष्ठी वार रविवार. ऐलूच्या पतीची प्रकृती उतरतच होती. त्यांना जास्त बोलवत नव्हतं. एकसारखी माणसं भेटायला येत होते. गोखले मास्तरही आले होते. ऐलूचे आई दादाजी दुपारी आले. ननंदा आल्या. सासूबाई तर जवळच होत्या. ऐलूला मात्र त्यांच्याजवळ जाता येत नव्हतं.
ती लांबूनच हे सारं पाहत होती. तिच्या आईनं म्हटलं, ऐलू, ये पुढे ये, बघून घे. पण सासूबाई लगेच म्हणाल्या, इथे सारी मोठी माणसं आहेत, मास्तरही आहेत, काही मर्यादा वगैरे आहे की नाही. तेव्हा आई म्हणाली, आता कसल्या मर्यादा, शेवटच्या घटका ह्या, तिला जवळ बसू द्या. पण सासूबाईने त्यांचा हेका सोडला नाही. पतीनेही हा संवाद ऐकला. त्या आईला म्हणाले, आमच्यात असे चालत नाही. मी घड्याळ रिपेअर करत असताना कोणी नसे तरीसुद्धा ती माझ्या पुढे कधी आली नाही. आमच्यात ही पद्धत आहे. ऐलूची आई रडू लागली. हे पाहून गोखले मास्तर म्हणाले, थांबा, मी बोलावतो ऐलूला. त्यांनी ऐलूला हाक मारली. म्हणाले, ये सुनबाई, ये, तुला काही बोलायचं आहे का. त्यांनी पतीलाही विचारलं, बाळ, तुला काही सांगायचं आहे का. ते म्हणाले, ती फार अशक्त झाली आहे, तिला माहेरी पाठवा. सासूबाई म्हणाल्या, जा आता, पाहिलंच ना नवऱ्याला. मी वही बंद केली, पुढचं मला काही वाचवेच ना. इतकं लिहिल्यावर जिजीनेही लिहिलं होतं, यापुढे माझी लेखणी चालत नाही. रविवारची रात्र सर्वांनी जागून काढली. बाळ झोपला होता. तो मधूनच जागा होई, दूध मागे. त्याला छातीशी धरण्यात ऐलूला सुख वाटे आणि त्यामुळे जगावेशी वाटे. ऐलूचे आई वडील संध्याकाळी परतले. नंदा मागे राहिल्या. सर्वांसाठी ऐलूने रांधले. तिचा जीव काय म्हणत असेल, कुणीच नाही आपले असेच वाटले तिला. सोमवार वद्य सप्तमी. ऐलूचे पती अखंडपणे शंकराचे नाव जपत होते. मनातून जे समजायचं ते भोवतालची माणसं समजून चुकली होती. ते बडबडत होते, रडू नका, रडू नका, रडता काय. ते बघा, ते बघा, सर्व देव मला वाचवायला आलेत, ते बघा. पण शंकराने दृष्टी फिरवली. शिवनामाचा धावा करतच त्याने शेवटचा श्वास घेतला. दुःख, आक्रोश, भयान, अंधार, पुढचे वाचवेना. डोळ्यात पाण्याचा पूर साठला. किती लहान वयात जिजीवर ही दुःखाची कुऱ्हाड कोसळली. आमच्या माहितीसाठी जिजी अशी का होती याची उत्तरं तिने लिहिलेल्या तिच्या कहाणीत मला सापडत होती. ती धार्मिक नव्हती असं नाही, ती श्रद्धाळू नक्कीच होती. पण तिचा भविष्य, ज्योतिष, पत्रिका, ग्रह, तारे, योग यावर विश्वास नव्हता. तिचा आमच्या घरावर विलक्षण जीव, आग्रही पण होती, पण भलती सलती थोतांड तिनं कधीच अवलंबली नाहीत. माझ्या लग्न जमवण्याच्या प्रक्रियेमध्ये लोक म्हणजे आमचेच नातलग म्हणत, हिला 7वा मंगळ आहे ना म्हणून विवाह जुळवण्यात अडथळे येतात. तेव्हा जिजी विनोदाने म्हणे, पण तिचा गुरु आहे ना बलवान, बघा कसा मंगळाची वाट लावेल ते. मग स्वतःशीच पुटपुटायची, कसला मंगळ आणि कसला बुध. आमची पत्रिका 36 गुण जमली होती. बाळ झाला तेव्हा ज्योतिषी म्हणाला होता, याला पितृसुख चांगलं आहे म्हणून. काय झालं, बाबा फक्त 4 महिन्यांचा होता. बाप आठवतही नाही त्याला, कसा आठवेल. मात्र शंकराची एक मोठी सुंदर फोटो फ्रेम आमच्या दिवाणखान्यात होती आणि जिजी दिवसातून अनेक वेळा त्या फोटोबाशी उभी राहून हात जोडत असे. पप्पांचे वडील शिवभक्त होते आणि त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या मुखी शिवनाम होते. तिच्या वहीत हे वाचल्यावर मला शंकराच्या त्या फोटोपुढे नमस्कार करणारी पाठमोरी जिजीची आकृती दिसली. मन कालावलं. तिने सतत आमच्या सुखासाठी, आनंदासाठीच प्रार्थना केली. स्वतःसाठी कधीच काही मागितलं नाही. मी चष्मा उतरवला, फ्रेम पुसली,
डोळे पुसले आणि मग पुढे वाचू लागले. धन्यवाद. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.